बुलढाण्याच्या खामगाव येथील घाटपुरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट आणि त्याची 2 पिल्लं वास्तव्यास आहे। त्यामुळे या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। दरम्यान मागील 2 दिवसांपासून वन विभागाकडून सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे, मात्र अद्यापही बिबट्या गवसलेला नाही। 2 दिवसांपूर्वी शेतकरी सोपान चोपडे यांच्या शेतात बिबट्यानं प्रत्यक्ष दर्शन दिल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती। विशेष म्हणजे गेल्या 5 तासांपासून वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप बिबट्या वन विभागाच्या हाती लागलेला नाही। शेतकरी सोपान चोपडे यांच्या शेतात मजूर नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते। दरम्यान अचानक बिबट्या समोर आल्यानं मजुरांची घाबरगुंडी उडाली। मजुरांनी आरडाओरड करताच बिबट्यानं शेतातच दबा धरला। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलीस आणि वन विभागाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। तब्बल 12 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवून या बिबट्याला पकडण्याची कारवाई करण्यात येत आहे। वन विभागानं घाटपुरी आणि परिसरातील शेतकऱ्यांना तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। फॉरेस्ट विभागाची लोक, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं आलेलं आहे आणि सगळेजण बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत। लवकरच त्याला पकडण्यात येईल। आज सकाळी शेतात फेरी मारण्याकरता गेलो असता 11:15 वाजता मला मक्याच्या शेतामध्ये बिबट्या दिसला। जसा बिबट्या दिसला तसा मी प्रशासनाला कळवले, फॉरेस्ट ऑफिसला फोन लावले आणि फॉरेस्टची टीम माझ्या शेतामध्ये आली आणि त्यांनी सुद्धा वाघाला बघितले आणि त्याचा आवाज ऐकला आणि त्यांची टीम आता इथं प्रत्यक्षात त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे। त्यांनी त्यावेळेस 11:05 झाले होते, तेव्हापासून तर आता 4-5 वाजले तरीही अजून कुठलीही फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कुठलीही जाळीची व्यवस्था किंवा बंगला याचं पिंजरा वगैरे कुठेही अवेलेबल झालेला नाही। तसेच नायब तहसीलदार मॅडम इथं हजर होता। तसेच या परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांच्यासह म्हणजे तहसीलदार मॅडमसह यांनी तो बिबट्या बघितलेला आहे, मक्याच्या शेतामध्ये बघितलेला आहे, परंतु तो आतापर्यंत त्यांना यश आलेलं नाही। परंतु शेतकऱ्यांमध्ये पूर्णपणे दहशत आहे। तर शेतात आज आल्याबरोबर आम्ही आमच्या कामावर लागल्यावर नामदेव आले, बोलले आमच्यासोबत 2 मिनटं आणि ते परत जायला निघाले। तेव्हा त्यांना दिसला, त्यांनी आम्हाला आवाज दिला। मग आम्ही गेलो दोघीजणी, तेव्हा आम्ही तिघांनी तिथं पाहिला, तो परतला आता आमच्याकडे। मग वापस आणखी आतमध्ये गेला तो। मग आम्ही तिघांनी त्यांचं राखण केलं, 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी थांबलो।